गाईज गावामध्ये साखरपुडा आहे आणि मी पण तिथंच आलेलो आहे. आता जवळची व्यक्ती मला हसणारच कारण का मी व्हिडिओ बनवतो असं आहे. या तुम्हाला थोडंसं दाखवतो मी. कार्यक्रम चालू आहे साखरपुड्याचा. पब्लिक पण बसलेली आहे मस्तपैकी. लक्ष्मी नारायणाचं नामस्मरण करा. हे बघा महालक्ष्मी विद्महे विष्णु पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि. या थोडा जवळ दाखवतो. मग बोलाल तू दाखवत नाहीये. महाविष्णुदेवताय नमः. रवी दादा आमचे गाईज या थोडासा जवळ दाखवतो तुम्हाला. इकडे बघू शकता तुम्ही. आमचे फोटोग्राफर पण इथं. बरोबर नाही. मातंड देवता कुलदेवता नमस्कार करताय. नमस्कारो मी आशीर्वाद प्राप्ती. गाईज नवरदेवाचा निघलेला आहे. तिकडे तर आपण जाऊन आलो. आता तुम्हाला समोरचा थोडंसं मी दाखवतो. माईकचा यूज नाही मी केला. आवाजाचा प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी तुम्ही इकडे बघू शकता. हे बघा गाईज काम चालू आहे. नवरदेव इकडे गाईज. माझा आवाज येतो का ते मला माहिती नाही. मी माईक यूज केलेला नाहीये. ठीक आहे. ऊन पण बघा लागतो. थोडंसं थांबू आपण. माझ्या मागे एकदा बघा. हे बघा लेडीज आहे. लेडीज मला हसतात बघा कशी. करतो काय. हे आमच्या सोबत नॉर्मल आहे गाईज होणार नेहमीप्रमाणे. गाईज नवरदेव निघालाय मंडपामध्ये. तुम्ही बघू शकता. ऊन बघा लागतो. आपला जो मंडप आहे तो तिकडे आणि मी नॉर्मली शूट करतो. मी काय फोटोग्राफर नाही आहे. हे बघा काय होता. हे बघा गाईस हे बघा कसे नाचतात. हे बघा गाईस वरात निघलेली आहे गाईस. हे बघा रस्त्यावर आहे. टाईम लागेल तरी पण थोडासा. हे बघा चला आपण पण थोडासा पुढे निघू. गाईस मंडपामध्ये मी पुन्हा एकदा आलोय आणि नवरदेव पण आलेला आहे. तर याला खूप टाइम लागेल. बाकी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. यूट्यूबला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आवाज येणार नाही मला माहिती आहे पण फेसबुक इंस्टावर नक्कीच फॉलो करू शकता. चला टाटा बाय बाय.